प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ। कोरटकरला 30 मार्चपर्यंत कोठडी। कोर्टातून पोलीस कोठडीत नेताना कोरटकरवर हल्ला करणारा वकील पोलिसांच्या ताब्यात। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात निर्णय शिंदे आणि अजित पवारांच्या कोर्टात। दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय। तर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ समितीवर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांना स्थान नाही। अजित पवार जाणीवपूर्वक मुंडेंपासून 2 हात लांब असल्याची चर्चा। महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्याची चर्चा। विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यानं रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। संतोष देशमुखांच्या हत्येचे आणखी 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समोर। घटनेचं मिनिट टू मिनिट अपडेट। संतोष देशमुखांना तब्बल 2 तास मारहाण। दिशाने आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद। वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात आणि आर्थिक अडचणीत असल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख। नागपूरच्या महाल परिसरातील हिंसाचार प्रकरणात आणखी 3घांना अटक। आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या 125 पेक्षा अधिक। 18 पथकांच्या माध्यमातून फरार आरोपींचा शोध सुरू। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार। राज्य सरकारकडून महावितरणाला मोठा निधी वर्ग। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।